पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात भाजपकडून नमो युवा रनचं आयोजन। मुंबईमध्ये फडणवीस नाशकात गिरीश महाजन तर जळगावात आमदार सुरेश भोळे धावपटूंसोबत धावले। अमेरिकेकडून H1B व्हिसासाठीचे नवीन नियम आजपासून लागू। नवीन अर्जदारांना मोजावे लागणार 88 लाख रुपये। जुन्या H1B व्हिसाधारकांना नवे नियम लागू नाहीत, अमेरिकेचं स्पष्टीकरण। H1B व्हिसावरील शुल्कवाढीमुळे भारतीय कर्मचाऱ्यांची मायदेशातील दिवाळी हुकणार। भारतात गेल्यास $1 लाख खर्च स्वतः करा, कंपन्यांच्या सूचना। महाराष्ट्रात मराठा शक्तिशाली, उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणांना महत्त्व। नितीन गडकरींचं वक्तव्य, मी ब्राह्मण आहे, देवाचे आभार की आम्हाला आरक्षण नाही, असंही विधान। त्र्यंबकेश्वरमध्ये टीव्ही पत्रकारांना गुंडांची मारहाण, गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेताना वाद, तर दोषींवर तातडीनं कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। मंत्री भुजबळ महाजनांनी घेतली जखमींची भेट। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील, निकषांच्या पूर्ततेसाठी पावलं। कृषी मंत्री भरणेंची माहिती, अतिवृष्टीमुळे तब्बल 60 लाख एकरहून अधिक शेतीचं नुकसान। म्हाडाच्या घरांच्या किमती 10% कमी होणार, समिती पुढच्या आठवड्यात प्राधिकरणापुढे अहवाल सादर करणार। सर्वसामान्यांना मिळणार दिलासा। आशिया चषकात भारत-पाक आज पुन्हा आमने-सामने, सुपर 4 फेरीत दोन्ही संघ भिडणार। हँडशेक वादानंतर पीसीबीच्या रडारवर असणारे अँडी पायक्रॉफ्ट या सामन्याचे पंच। क्रिकेटपटू स्मृती मानधनानं मोडला विराट कोहलीचा विक्रम। वनडेमध्ये सर्वात जलद शतक करणारी भारतीय खेळाडू ठरली। ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्मृतीचं 50 चेंडूतच वेगवान शतक। लवकरच बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांची घोषणा होणार। मिथुन मिन्हास यांच्या गळ्यामध्ये अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता, तर राजीव शुक्ला होणार उपाध्यक्ष, सूत्रांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।